तर आतापर्यंत आपण तत्पुरुष समास आणि तत्पुरुष समासाचे उपप्रकार, एक विभक्ती तत्पुरुष समास, विभक्ती तत्पुरुष समासाचा तक्ता सुद्धा आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतर तृतीय विभक्ती तत्पुरुष समास ने सी हे प्रत्यय ज्याचे येतात ते पाहिलं. त्याच्यानंतर चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास सला ते सलाना ते किंवा साठी सत्ययोगी अव्यय हे पाहिलं. त्याच्यानंतर पंचमी विभक्ती तत्पुरुष समास, त्याच्यामध्ये ऊन हून प्रत्यय आणि पासून हा शब्दयोगी अव्यय हे पण आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर षष्टी विभक्ती तत्पुरुष समास, त्याच्यामध्ये चा ची चे चा हे प्रत्यय पाहिले. त्याच्यानंतर सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास त ई आ ई प्रत्यय हे पण आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आता आपण तत्पुरुष समासाचा दुसरा प्रकार जो उपप्रकार आहे कर्मधारय समास, हे आपण कर्मधारय समास पाहणार आहोत. तर सुरुवातीला एवढं लक्षात असू द्या की कर्मधारय समास हा सुद्धा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. आणि मग कर्मधारय समास कशाला म्हणायचं? अतिशय सोपं आहे. ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे विशेषण असते, पहिले पद हे विशेषण असते आणि दुसरे पद हे नाम असते, अशा समासाला कर्मधारय समास असे म्हणतात. विशेषण म्हणजे काय? नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्याला विशेषण म्हणतात. तर पहिले पद म्हणजे पहिला शब्द. पहिला शब्द हा काय असतो? विशेषण असतो आणि दुसरा शब्द हा नाम असतो. कोणत्या समासात? कर्मधारय समासामध्ये. आणि त्या लक्षात, ज्या समासामध्ये पहिले पद हे विशेषण असून दुसरे पद हे नाम असते, अशा समासाला कर्मधारय समास असे म्हणायचं. या ठिकाणी उदाहरण दिलेले आहे नीलकमल. याच्यातलं पहिले पद कोणतं आहे? नील आहे आणि दुसरं पद हे कमल आहे. नीलकमल याचा अर्थ काय होतो? निळे कमल. नील हे नामाविषयी विशेष माहिती द्यायला की कमळ आहे कसं आहे? निळे आहे म्हणजे विशेषण. पहिले पद हे विशेषण आहे आणि दुसरे पद हे नाम आहे. नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्याला विशेषण म्हणतात. आपण पाहिलेलं आहे कधीतरी 4थी 5वीला. तर कर्मधारय समासामध्ये काय असतं? पहिलं पद हे विशेषण असतं आणि दुसरं पद हे नाम असतं. तर नील कमल, नील विशेषण, कमल म्हणजे नाम, याचा विग्रह निळे असे कमल. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे मातृभूमी. मातृभूमी याच्यात मातृ हे विशेषण आहे आणि भूमी हे नाम आहे. मात्र हे विशेषण आहे आणि भूमी हे नाम आहे. भूमी विषय विशेष माहिती. भूमी आहे कशी आहे? मातृभूमी आहे, मातेसारखी भूमी आहे आणि त्याचा विग्रह भूमी हीच माता असा होतो. त्यानंतर दुसरा समास पाहायचा आपल्याला. दुसरा आणि शेवटचा तत्पुरुष समासाचा उपप्रकार 3 म्हणजेच द्विगु समास. त्यानंतर तिसरा तत्पुरुष समास आहे द्विगु समास. हा तत्पुरुष समासाचा तिसरा उपप्रकार आहे. द्विगु समास हा सुद्धा तत्पुरुष. द्विगु समास हा सुद्धा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. आणि मग द्विगु समास कशाला म्हणायचं? की ज्या समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते असून दुसरे पद हे नाम असते, त्या तत्पुरुष समासाला द्विगु समास असे म्हणतात. आलं का लक्षात? पहिल्या कर्मधारय समासामध्ये कसं होतं?
ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे विशेषण होतं असून दुसरे नाम होतं, परंतु त्या द्विगु समासा ज्या तत्पुरुष समासामध्ये पहिले पद हे संख्या विशेषण असून दुसरे पद नाम असते, अशा तत्पुरुष समासाला द्विगु समास म्हणतात. आलं का लक्षात? पहिले पद हे संख्या विशेषण, संख्या 9, 10, 5, 25 हे संख्या असते आणि दुसरे पद हे नाम असते. अशा समासाला काय म्हणायचं? द्विगु समास. तर उदाहरण आहे त्रिकोण. त्रि हे संख्या, त्रि म्हणजे 3 हे संख्या विशेषण आहे आणि कोण हे नाम आहे. हे 3 कोणचा विग्रह, 3 कोणाचा समूह. आलं का लक्षात? त्याच्यानंतर खालचं दुसरं उदाहरण पण तसंच आहे. हे दुसरं उदाहरण तसंच आहे. नवरात्र. नवरात्र, 9 म्हणजे 9 अधिक रात्र म्हणजे नाम. 9 म्हणजे संख्या विशेषण आणि रात्र म्हणजे नाम आहे. 9 रात्री, 9 रात्रीचा समूह हा त्याचा विग्रह आहे. अशा प्रकारे आपण अव्ययभाव समास, त्यानंतर तत्पुरुष समास, तत्पुरुष समासाचे उपप्रकार जसे की विभक्ती समास, त्याच्यानंतर कर्मधारय समास, त्याच्यानंतर द्विगु समास याविषयी आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. त्यानंतर पुढचा भाग आपण कंटिन्यू करू. तर आपण समासामध्ये तत्पुरुष समास आणि त्याचे उपप्रकार आपण पूर्णतः पाहिलेले आहेत. आणि त्यानंतर आता नंबर 3चा जो समास आहे तो आहे द्वंद्व समास. द्वंद्व समास यामध्ये दोन्ही पद महत्वाची असतात. हे पाहण्यासाठी इथं काही वाक्य दिलेली आहेत. पुढील वाक्य वाचा व अधोरेखित शब्दाकडे नीट लक्ष द्या. अधोरेखित शब्द म्हणजे अंडरलाईन केलेले शब्द, त्या शब्दाकडे लक्ष द्या. पुढे पहिलं वाक्य आहे प्रत्येकाने आई बाबाचा आदर करावा. या वाक्यामध्ये आई वडिलांचा या शब्दाला अधोरेखित केलेला आहे. नंबर 2चं वाक्य आहे प्रत्येक स्त्री पुरुषाला सुख दुःख हे असतेच. प्रत्येक स्त्री पुरुषाला सुख दुःख हे असते. या वाक्यामध्ये स्त्री पुरुषाला आणि सुख दुःखाला अधोरेखित केलेला आहे. 3 क्रमांकाचं वाक्य आहे माणसाने कोणतेही भेदाभेद करू नये. भेदाभेद या शब्दाला अधोरेखित केलेला आहे. आणि 4थ्या क्रमांकाचं वाक्य आहे गप्पा गोष्टी करीत आनंदाने मीठ भाकर खावे. गप्पा गोष्टी करीत आनंदाने मीठ भाकर खावे. या वाक्यामध्ये गप्पा गोष्टी आणि मीठ भाकर या 2 शब्दाला अधोरेखित केलेला आहे. तर एकंदरीत हे 4 वाक्य पाहिल्यानंतर जे अधोरेखित केलेले वाक्य आहेत, अधोरेखित केलेले शब्द आहेत ते शब्द हे सामासिक शब्द आहेत. आणि त्या सामासिक शब्दामधले कोणते पद महत्वाचे आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या सामासिक शब्दातील कोणते पद महत्वाचे आहे ते पाहूया. तर सामासिक शब्द दिलेले आहेत. इथं पहिले पद अधिक दुसरे पद आणि महत्वाचे पद कोणते असेल ते खाली केलेले आहे. इथं सामासिक शब्द पहिला आलेला आहे आई वडील. आई हे पहिले पद आहे तर वडील हे दुसरे पद आहे. आणि हे दोन्ही पद महत्वाचे आहेत. एकही वगळायला येत नाही. आई आणि वडील हे दोन्ही पद महत्वाचे आहेत. स्त्री पुरुष, स्त्री अधिक पुरुष. स्त्री पहिले पद आहे, दुसरे पद पुरुष आहे.
त्याच्यातून काही गाळता येते का? काहीच गाळता येत नाही. म्हणून दोन्ही पदे महत्वाची आहेत. त्यानंतर सुख दुःख. सुख हे पहिले पद आहे, दुःख हे दुसरे पद आहे. ही दोन्ही पद महत्वाची आहेत. त्यानंतर भेदाभेद हा समासिक शब्द आहे. भेद हे पहिले पद आहे, अभेद हे दुसरे पद आहे. हे दोन्ही पद महत्वाचे आहेत. गप्पा गोष्टी. गप्पा हे पहिले पद आहे, गोष्टी हे दुसरे पद आहे आणि ह्या दोन्हीही पद अत्यंत महत्वाची आहेत. त्याच्यानंतर शेवटचा शब्द आहे मीठ भाकर. मीठ हे पहिले पद आहे आणि भाकर हे दुसरे पद आहे आणि ते दोन्हीही पद महत्वाची आहेत. एकंदरीत हे जे 5-6 शब्द आपण पाहिलेले आहेत त्या शब्दामध्ये दोन्ही पद महत्वाची आहेत. म्हणून ज्या समासातील दोन्ही पद महत्वाची असतात त्या द्वंद्व समासाला त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. ज्या समासातील दोन्ही पद महत्वाची असतात त्या समासाला द्वंद्व समास असे म्हणतात. आणि लक्षात त्याच्यामध्ये एकही पद वगळता येत नाही किंवा काही त्याच्यात दोन्ही पद अत्यंत महत्वाचे असतात त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. द्वंद्व समासाचे उपप्रकार. आता हे द्वंद्व समासाचे उपप्रकार कसे पडतात तर त्या समासातील सामासिक शब्दाचा विग्रह करताना अनेक असे अव्ययभाव येतात. त्यावरून याचे 3 प्रकार पडलेले आहेत. द्वंद्व समासातील सामासिक शब्दाच्या विग्रहाच्या पद्धतीवरून, विग्रह म्हणजे फोड करण्याच्या पद्धतीवरून द्वंद्व समासाचे इतरेतर हा एक समास. इतरेतर द्वंद्व समास. नंबर 2 वैकल्पिक द्वंद्व समास. नंबर 3 समाहार द्वंद्व समास. असे 3 उपप्रकार पडलेले असतात. आणि द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार कशावरून पडतात तर त्याच्या विग्रह करण्याच्या पद्धतीवरून द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार पडतात. ते आहेत इतरेतर द्वंद्व समास, त्याच्यानंतर वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व समास. तर त्यातला पहिला इतरेतर द्वंद्व समास आपण पाहणार आहोत. द्वंद्व समासातील सामासिक शब्दाच्या विग्रहामध्ये आणि या उभयान्वी अव्ययाचा वापर केला जातो त्या द्वंद्व समासाला इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. आता इतरेतर द्वंद्व समासाची व्याख्या काय करता येईल की ज्या समासातील सामासिक शब्दाच्या विग्रह करताना आणि या उभयान्वी अव्ययाचा वापर होतो त्या द्वंद्व समासाला इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. म्हणजे ज्या समासाच्या विग्रहामध्ये आणि हा शब्द येतो त्या समासाला इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. त्याचे उदाहरण आहे स्त्री पुरुष. स्त्री आणि पुरुष त्याचा विग्रह कसा केला जातो? स्त्री पुरुषाचा स्त्री आणि पुरुष त्याच्यामध्ये आणि आल्यामुळे ते इतरेतर द्वंद्व समास होतो. आई वडील, आई आणि वडील आणि हा उभयान्वी अभय आले असल्यामुळे हा सुद्धा आई वडील हा शब्द सुद्धा इतरेतर द्वंद्व समास यामध्ये मोडेल. हे एकंदरीत द्वंद्व समास म्हणजे काय आणि त्याचे किती उपप्रकार पडतात. द्वंद्व समास कशाला म्हणायचं की ज्या समासामध्ये दोन्ही पद महत्वाची असतात त्या समासाला द्वंद्व समास म्हणतात. जसे की आई वडील आहे, मीठ भाकर आहे, सुख दुःख आहे, भेदाभेद आहे, गप्पा गोष्टी आहेत, मीठ भाकर आहे. आणि मग त्याचे 3 उपप्रकार पडतात. ते कशावरून पडतात तर त्या समासाची विग्रह करण्याच्या पद्धतीनुसार याचे 3 उपप्रकार पडतात. त्याच्यातला पहिला आहे इतरेतर द्वंद्व समास, दुसरा आहे
वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व समास. त्यातील आपण इतरेतर पाहिलेला आहे. इतरेतर द्वंद्व समास कशाला म्हणतात? ज्या समासातील सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि ह्या उभयनवी अभयाचा वापर होतो किंवा वापरला जातो अशा द्वंद्व समासाला इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरण आपण पाहिले आई आणि वडील, आई आणि वडील, स्त्री आणि पुरुष. आता पुढचा द्वंद्व समास म्हणजे 2 नंबर वैकल्पिक द्वंद्व समास. वैकल्पिक द्वंद्व समास कशाला म्हणायचं? तर जेव्हा द्वंद्व समासातील सामासिक शब्दाचा विग्रह करताना किंवा अथवा वा या उभयनामी अव्ययाचा वापर करतात व दोन्ही पदे परस्पर विरोधी असतात तेव्हा त्याला वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. इतरेतर मध्ये आपण पहिल्या प्रकारात पाहिलं होतं की आणि हा शब्द विग्रहामध्ये आला म्हणून ते काय झाले, तो सामासिक शब्द कशात मोडला? इतरेतर सामासिक शब्द. तर आता वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये त्याचं काय वैशिष्ट्य आहे? तर याच्या विग्रहामध्ये आणि अथवा वा हे उभयनामी अव्यय येतात आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचे दोन्ही पदे जे आहेत, पहिलं पद आणि दुसरं पद, हे परस्पर विरोधी असतात. अशा समासाला वैकल्पिक द्वंद्व समास म्हणतात. आणि लक्षात, ज्या समासातील सामासिक शब्दाचा विग्रह करताना अथवा वा किंवा या उभयनामी अव्ययाचा वापर होतो आणि ही दोन्ही पदे कशी असतात? परस्पर विरोधी असतात. अशा समासाला वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ इथं सुख दुःख, सुख दुःख, सुख किंवा दुःख किंवा शब्द आलेला आहे म्हणून हा कोणता समास होईल? वैकल्पिक द्वंद्व समास. भेदाभेद, भेद किंवा अभेद किंवा हा शब्द आलेला आहे म्हणून हा सुद्धा वैकल्पिक द्वंद्व समास होईल. आता आलं लक्षात, वैकल्पिक द्वंद्व समासाचं वैशिष्ट्य काय आहे? यामध्ये याच्या विग्रहामध्ये किंवा अथवा वा हे उभयनामी अव्यय वापरले जातात आणि याची जे पद आहेत, पहिलं पद आणि दुसरं पद, ते परस्पर विरोधी असतात. उदाहरणार्थ सुख दुःख, सुख किंवा दुःख, भेदाभेद, भेद किंवा अभेद. तर हा झाला वैकल्पिक द्वंद्व समास. त्यानंतर तिसरा आणि शेवटचा द्वंद्व समास आहे समाहार वैकल्पिक द्वंद्व समास. समाहार द्वंद्व समास. समाहार याच्यामध्ये काम करत की जेव्हा द्वंद्व समासातील सामासिक शब्दात इतर अनेक गोष्टीचा समावेश असतो व त्याचा विग्रह करताना वगैरे इतर इत्यादी या शब्दाचा वापर होतो तेव्हा त्याला समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. समाहार द्वंद्व समासाचं काय वैशिष्ट्य आहे की याचा विग्रह करताना वगैरे इत्यादी इतर या शब्दाचा वापर होतो. त्या समासाला समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. या ठिकाणी 2 सामासिक शब्द दिलेले आहेत, त्याचा विग्रह दिलेला आहे. अंतरून पांघरून, त्याचा विग्रह काय? अंतरून पांघरून वगैरे वगैरे वगैरे. पण हा त्याच्यात समाहार द्वंद्व समास होईल. गप्पा गोष्टी वगैरे वगैरे म्हणून हा सुद्धा समाहार द्वंद्व समास होईल. समाहार द्वंद्व समासाचं वैशिष्ट्य काय आहे की याचा विग्रह करताना वगैरे इत्यादी इतर शब्द येतात म्हणून याला समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ गप्पा गोष्टी वगैरे. तर व्याकरण भाषा अभ्यासामधला समास हा 2 मार्कासाठी आपण पाहिलेला आहे. समासाचे मुख्य हे 3 प्रकार 4 प्रकार पडतात.
तर पहिला आहे अव्ययीभाव समास, दुसरा तत्पुरुष समास, तिसरा द्वंद्व समास आणि चौथा बहुविक्रिय समास. त्यानंतर तत्पुरुष समासाचे उपप्रकार आहेत 3. विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास आणि द्विगु समास. आणि विभक्ती तत्पुरुष समासाचे एकूण तृतीय विभक्ती, चतुर्थी विभक्ती, पंचमी विभक्ती, षष्टमी विभक्ती, सप्तमी विभक्ती हे प्रकार आहेत. कर्मधारयाचे प्रकार आहेत, द्विगुचे नाही. आणि द्वंद्व समासाचे 3 प्रकार आहेत. इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. अशा प्रकारे समास हा आपण समासाचे समास म्हणजे काय, समासाचे किती प्रकार पडतात, त्याचे उपप्रकार कसे पडतात हे उदाहरणासह आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे.